परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 पारदर्शक व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता शांततेत पार पाडत असताना डॉक्टर पदवीच्या उल्लेखाने एका नव्या वादाला तोंड फुटले आहे। परिवर्तन विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील गोटीराम पाटील यांनी नामनिर्देशक पत्र दाखल करतेवेळी सुनील गोटीराम पाटील हे नाव अर्जात नमूद केले आहे। मात्र निवडणूक प्रचार करत्यावेळी सुनील पाटील स्वतः आपल्या नावासमोर डॉक्टर सुनील गोटीराम पाटील असे नाम उल्लेख करत दिसत असल्याची तक्रार डॉक्टर हेमंत पाटील यांनी करत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दिनांक 29 नोव्हेंबर रोजी लेखी तक्रार अर्जाद्वारे केली आहे। या विषयावर खोपोलीतील सर्वसामान्य जनतेची फसवणूक न व्हावी या उद्देशाने ही कारवाईची आम्ही मागणी करत असून सदर प्रकरणात समाधानकारक निर्णय न मिळाल्यास निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या विरोधात न्यायालयीन लढा लढला जाईल असे ठाम मत डॉक्टर हेमंत पाटील यांनी प्रसार माध्यमांसमोर मांडले। मला समजलं नाही, मतदार यादीमध्ये सुरुवातीपासून माझं नाव हे सुनील गोटीराम पाटील हे आहे आणि आता जी मला जी सोशल वर्कमध्ये डॉक्टरेट मिळाली हे मला युनिव्हर्सिटीने दिलं आणि त्याच्यामध्ये उत्तर देण्याचं कारण काय, त्यांच्या पायाखालची वालू सरकली। नमस्कार, मी डॉक्टर हेमंत आनंद पाटील खोपोलीमध्ये प्रॅक्टिस करतो। मी सर्जन आहे आणि आपली जी आता निवडणूक चालू आहे खोपोली नगर परिषदेची, त्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुनील गोटीराम पाटील हे एक उमेदवार आहेत ज्यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज केलेला आहे आणि त्या ॲफिडेव्हिटमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की ते त्यांचं नाव सुनील गोटीराम पाटील असं आहे। परंतु ज्यावेळेस जाहिरात करतात, निवडणूक प्रचार करतात, या प्रचारामध्ये त्यांनी हँडल्स असतील किंवा फलक असतील, मोठे बॅनर्स असतील किंवा सोशल मीडिया असेल, या ठिकाणी त्यांच्या नावासमोर त्यांनी डॉक्टर सुनील गोटीराम पाटील असा नामोल्लेख केलेला आहे आणि डॉक्टर ह्या पदाची जी गरिमा आहे किंवा समाज माध्यमामध्ये किंवा लोकांच्या मनावरती जो पगडा आहे तो खूप मोठा आहे। मग ह्या डॉक्टर या पदवीचा वापर करून ते जनतेची फसवणूक करून त्यांची मतं मागून निवडणूक जिंकण्याचा जर प्रयत्न करत असतील तर ते अतिशय निंदनीय अशी ही माझी त्यांच्याबद्दल तक्रार आहे, निंदनीय गोष्ट आहे आणि ही फसवणूक होऊ नये त्यासाठी मी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज केलेला आहे की अशी जी माझी तक्रार आहे की जेणेकरून जर ते डॉक्टर असतील तर ते कोणत्या ॲफिलिएशन खाली आहेत, UGC ग्रँट कमिशनचं ॲफिलिएशन त्यांच्या विद्यापीठाला आहे का, त्यांना तो डिग्री तो डॉक्टर ही पदवी वापरायचा अधिकार आहे का, ह्याची शहानिशा करून घ्यावी। ते जर सत्यप्रत त्यांच्याकडे असेल आणि त्यांच्याकडे ॲप्लिकेशन असेल तर आमचं काही म्हणणं नाही, पण तसं नसेल तर त्यांची उमेदवारी तात्काळ रद्द करण्यात यावी। कारण अशा प्रकारचा माणूस जर निवडणूक लढवत असेल आणि तो जनतेची फसवणूक करून डॉक्टर ह्या पदाचा वापर करून गोरगरीब जनता, आपला खोपोली शहर हा अतिशय ग्रामीण भागामध्ये इथे खूप सारे आदिवासी लोक राहतात आणि त्यांना जर ते फसवून सांगत असतील की मी डॉक्टर आहे आणि डॉक्टर या नावाखाली जर ते मतं मागत असतील आणि लोकांना फसवून मतं घेत असतील तर ते सगळ्यात मोठी फसवणूक राहणार आहे आणि त्याच्या विरुद्ध मी तक्रार निवडणूक निर्णय अधिकारीकडे केलेली आहे आणि त्यांनी त्याच्यावर कारवाई करावी आणि तात्काळ त्याच्याबद्दल निर्णय द्यावा अशी माझी इच्छा आहे।